माझ्या सासूबाईच्या हातची भरलेल्या वांग्याची भाजी एकदम झणझणीत अशी भाजी लागते. तर म्हटलं चला सासूबाई आज करा तुम्ही, आपल्या फेसबुक फॅमिली यूट्यूब फॅमिलीला पण आपण दाखवूया की तुम्ही भाजी कशी करता. तर बघा, पहिल्यांदा यांनी इथं कुटायला सुरू होतं. भाजलेला कांदा, लसूण, कोथिंबीर आणि मीठ हे 3 कुटायला सुरू होतं. पहिलं बारीक कुटून घ्यायचं मस्तपैकी. त्या तिकडं कुटत होत्या तोपर्यंत म्हटलं चला मी पीठ मळून घेते. मी पीठ मळलं, त्यांचं इकडं कुटून झालेलं होतं. ते कुटल्यानंतर वांग्याचे कापलेले 4 भाग केले होते वांग्याचे, त्याच्यामध्ये त्यांनी तो मसाला भरून घेतला. हे बघू शकता, त्यांचं हे भरायला सुरू होतं. भाजलेला कांदा नक्की ह्याच्यामध्ये ॲड करा, कारण याने आणखी जास्त टेस्ट येते. त्याच्यानंतर गरम पाणी करून घेतलं होतं त्यांनी या कढईमध्ये. ते गरम पाणी एका पातेल्यात काढून ठेवलं आणि त्या कढईमध्ये ओतलं तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये त्यांचं बघा इथं सगळं सामान आणून ठेवलेलं होतं. त्यांचं करायला सुरू होतं आणि चुलीवर स्वयंपाक सुरू होता, कारण चुलीवर भारी टेस्ट येते. तर त्याच्यामध्ये टाकली फर्स्ट त्यांनी कोथिंबीर टाकली. मी जसं जसं ते करतायत तसं सांगते. त्याच्यानंतर त्यांनी टाकलं त्याच्यामध्ये कुटलेलं खोबरं आणि कोथिंबीर थोडी हे होऊन दिली, हलवून घेतली. आणि जे आपण त्या वांग्यामध्ये भरलेलं होतं का कुटून घेतलेलं, तर ते सामान उरलेलं वांग्यातून उरलेले, तर ते ह्या फोडणीला टाकलं आणि हे 3 मस्तपैकी हलवून घेतलं व्यवस्थित. असं मस्तपैकी लाल लाल थोडं होईपर्यंत त्या हलवून घेत होत्या आणि चुलीला मस्त जाळ लागला होता म्हणून पटपट भाजी होत होती. तर याची ना खरंच खूप जास्त टेस्ट झणझणीत आहे. नंतर घरचा काळा मसाला घरी कुटलेला काळा मसाला हा, म्हणजे घरचं सामान करून बाहेरून कुटून आणला आहे. त्याच्यानंतर आपण जे भरलेले वांगे येतं ते त्या फोडणीमध्ये टाकले आणि मस्तपैकी त्यांनी हलवून घेतले. वांगे मस्तपैकी परतून द्यायचे, म्हणजे शिजल्यानंतर ना भारी लागतात वांगे. जर डायरेक्ट लगेच पाणी ओतलं तर एवढं टेस्ट नाही येत. चांगले परतून द्यायचे. त्याच्यामध्ये आणखीन त्यांनी मीठ टाकलं, कुटताने पण थोडं मीठ टाकलं होतं. आणि त्याच्यानंतर हा जो कुट्टा आहे का, तर तो फोडणीतच टाकला, कारण हे जे शेंगदाण्याचा कुट्टा होता का तो कच्च्या शेंगदाण्याचा होता, म्हणून त्यांनी आत्ता टाकला. नाही तर तुम्ही पाणी टाकून पण टाकू शकता. तर कुट्टा टाकला, कारण कुट्टा भाजून निघण या फोडणीमध्ये. त्याच्यानंतर चांगलं परतून घेतलं आणि त्याच्यामध्ये टाकलं पाणी. हे बघू शकता, अशी भाजी शिजत होती. दिसती अशी, पण एवढी भारी, दिसायला पण छानच दिसते, पण एवढी भारी टेस्ट लागत होती ना, चपाती किंवा भाकरीमध्ये चुरून मुरून खाण्यासारखी झणझणीत अशी चुलीवरची भाजी. एकच नंबर भाजी झाली होती. ती भाजी ओतून घेतली पातेल्यामध्ये, कारण कढईमध्ये करायचा होता. थोडासा भात कढई सुळून घेऊन पाणी डबल याच्यामध्ये थोडं ओतलं आणि राईस मी टाकायला होता शिजायला. म्हटलं पहिलं चपात्या करू, मग उरलेल्या जाळावर राईस शिजेल. मग मी चपात्या लाटून देत होते आणि त्या चपात्या भाजत होत्या. पाऊस येऊन गेलेला होता म्हणून सगळं ओलं होतं, म्हणून पोते हातरो बसलं होतं. मी चपात्या लाटल्या, सणा चुलीला जाळ होता, त्यांनी भाजल्या. आमच्या लय लवकर झाल्या चपात्या. आणि त्याच्यानंतर मग त्या कढईमध्ये कढई सुळून घेतली, धुवून घेतली, कारण वेळ लागला होता चपात्याला, आणि त्यात केला भात.